झी 24 तास एक पाऊल पुढे। पुण्यात वीज निर्मितीसाठी भन्नाट शक्कल शोधून काढण्यात आली आहे। पुण्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केलेला गुटखा वीज निर्मितीसाठी वापरला जातोय। हडपसरमधल्या प्रकल्पात आज असे 2 गुटखा भरलेले ट्रक वीज निर्मितीसाठी वापरण्यात आले। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। कचऱ्यापासून वीज निर्मितीचा हा प्रकल्प आहे, मात्र आज या प्रकल्पामध्ये थोडा वेगळ्या प्रकारचा कचरा वीज निर्मितीसाठी वापरला जातोय। आपण पाहू शकतो हे जे बॉक्सेस या ठिकाणी टाकले जात आहेत त्या बॉक्सेसमध्ये गुटखा आहे। अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केलेला गुटखा या ठिकाणी या कचरा हा प्रकल्पामध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्पामध्ये वीज निर्मितीसाठी वापरला जातोय। या ठिकाणी हा कचरा जो आहे तो त्याच्यावरती प्रक्रिया होऊन तो या ठिकाणी जाळला जाईल आणि त्यानंतर इथून हा कचरा पुढे गॅसिफायर मध्ये जाईल आणि गॅसिफायर मधनं त्याचा गॅस तयार झाल्यानंतर त्यापासून पुढची वीज निर्मिती होईल। आपण पाहतो आहोत की गुटखा या ठिकाणी अशा पद्धतीने नष्ट केला जातोय। आपण याच्या आधी देखील अशा पद्धतीनं ही कारवाई केलेली आहे। अशा पद्धतीने गुटखा नष्ट केलेला आहे। काय सांगा? पुणे महानगरपालिकेचा कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा हा प्रकल्प आहे रामवाडीचा, या प्रकल्पामध्ये आम्हाला आमचा गुटखा डिस्ट्रॉय करायला त्यांनी परमिशन दिली आणि आतापर्यंत आज ही आमची 4थी ट्रिप आहे गुटखा डिस्ट्रॉय करायची। याच्या आधी 3 ट्रिपमध्ये जवळपास 10 टनाच्या वर गुटखा डिस्ट्रॉय केलेला आहे आणि आजही गुटखा डिस्ट्रॉय करतोय। या गुटखा डिस्ट्रॉय यापासून विद्युत निर्मिती केली जाते। पुणे शहरातला हा उपक्रम खरोखर स्तुत्य म्हणावं लागेल आणि कदाचित यामुळेच उद्या याच प्रकल्पामध्ये मुंबईतला आणखी 3 ते 4 ट्रक कचरा जो गुटख्याच्या स्वरूपामध्ये असेल तो देखील याच ठिकाणी नष्ट केला जाणार आहे, अर्थात त्याच्यापासून वीज निर्मिती केली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी 24 तास पुणे। झी 24 तास एक पाऊल पुढे।